तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकायं दातुं मुनीन्द्रिः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् रामकृष्ण हरि जय हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि हरि जय राम हरि जय जय राम हरि हरि जय राम आरूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हेलो फलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार येथे सार भगवंत 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 ऐसे जागवितो मना ऐसे जागवे तो ऐसे जागवितो मना ऐसे जागवे तो सरस जना सहित सरस जना सहित ऐसे जना सहित ऐसे जना सहित ऐसे जना सहित जना सहित अवघे निर्सोनिया काम अवघे निर्सोनिया अवघे निर्सोनिया काम अवघे निर्सोनिया घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे द्यावे नाम विठोबाचे द्यावे नाम विठोबाचे द्यावे नाम विठोबाचे गावे नाम विठोबाचे तुका म्हणे देवा विना तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा विना तुका म्हणे देवा कैलाशी न तो मिथ्या 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 ऐसे जागवितो मना ऐसे जागवे तो ऐसे जागवितो मना ऐसे जागवी तो सरस जना सहित सरस जना सहित सरस जना सहित सरस जना सहित सरसे जना सहित सरसे जना सहित सरसे जना सहित सरसे जना सहित विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा
पुरुषांनी एका साईडला बसा, लेडीज एका साईडला बसतील, म्हणजे संकोच निर्माण होणार नाही बसायला. फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फळकट तो संसार, फळकट तो संसार, फळकट तो संसार, फळकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फळकट तो संसार, फळकट तो संसार, फळकट तो संसार, फळकट तो संसार. येते सारं भगवंत, येते सारं भगवंत, ऐसे जागा विते मना, ऐसे जागा विते मना. येते सार भगवंत, येते सार भगवंत, ऐसे जागवितो मना, ऐसे जागवितो मना, ऐसे जागवितो मना, ऐसे जागवितो मना. हरसे जनाचा येत, सरस जना, हरसे जना.
सरिसे जना सहित सरिसे जना सहित सजित जना सहित 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 सरिसे जना सहित येथे जागा विठोबा ऐसे जागा जागा विठोबा विठ्ठला हे विठ्ठल 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 भजन करा सर्वांनी टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरसे जना सहित अवघे निरसोनिया काम घ्यावे नाम विठोबाची ऐसे जागवितो मना सरस जना सहित तुका म्हणे देवा वीण केला शिन तो मिथ्या ऐसे जागवितो मना सरस जना सहित पांडुरंगा करो प्रथम नमन
दुसरे चरणा संताची या दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपा दारे कधी जाईस्तारू. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरणा संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी आपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल असो आजची सेवा आपल्या सर्वांची सुपरिचित विशाल पाटील आणि दुसरे उमेश पाटील यांचे पिताश्री एकनाथ पाटील यांचा आज 13वा आहे. महाराज सांगतात या मृत्यूलोकात जो जो येतो महाराज सांगतात जो येतो त्याला जावंच लागतं. उपजयते नाशी नासिले पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. महाराज सांगतात तुम्ही आम्ही जे आलेले आहोत ते जाण्याकरताच आलेले आहोत, पण मरणाचे कार्य नाही आठवण. संचिताचा धन लोभ हेवा, संचिताचा धन लोभ हेवा, मरणाचे कार्य नाही आठवण, मरणाचे कार्य नाही आठवण, मरणाची कार्य नाही आठवण. आमचे कबीर महाराज सांगतात जीवनात 2 गोष्टींना विसरू नका. जीवनाचं कल्याण करायचं असेल, जीवनाचं भलं करायचं असेल, सद्गतीला प्राप्त व्हायचं असेल तर 2 गोष्टींना विसरू नका. दो बातों को मत भूल यारो जो चाहे सो कल्याण, एक मौत को और दूजे श्री भगवान को. एक मरणाला विसरू नका आणि दुसरं देवाला विसरू नका. विठ्ठल विठ्ठल पण माणसं नेमकं विसरलं तरी देवालाच विसरतात आणि विसरले तरी मरणालाच विसरतात. आता हे एकनाथ दादा गेले, तुम्ही आम्ही जाणार नाही का? मला सांगतं ते शरीर जाणारच आहे. जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायते शरीर जाईल जनात, जायते शरीर जाईल जनात. कहा गोपीनाथ पावेची नाव, कहा गोपीनाथ
देवाचे शरीर जाई लक्षणात. माणूस क्षणात जातो. जगताना जगायला किती काय काय करावं लागतं. फर्स्ट शिप, सेकंड शिप, थर्ड शिप, साइड बिझनेस, पार्ट टाइम जॉब, किती दुनियादाऱ्या करतो. नाही का? पण मरायला काहीच लागत नाही. फक्त एक श्वास, नाही का? इतकं क्षणभंगूर असताना सुद्धा माणसं बेसावध राहतात. तुकोबाराय सांगतात, याच मला आश्चर्य वाटतं. या मृत्यूलोकात आला आणि तो मेला नाही, असं कुठे आपण ऐकलंय का, पाहिलंय का? एक तुकाराम महाराज सोडले की जे सदैव वैकुंठाला गेले, बाकी तुम्हा आम्हाला. म्हणून संत महात्मे सांगतात, बाबांनो त्याची आठवण ठेवा. विठ्ठल विठ्ठल तेव्हा त्यांच्या मुलांना धन्यता द्यावी तितकी थोडे की आपण वडिलांच्या प्रित्यर्थ हे देवाचं भजन कीर्तन आपण आयोजित केलेलं आहे. नक्कीच त्यांना तिकडे आनंद होत असेल. कारण देवाच्या भजनाने कीर्तनाने नामस्मरणाने पुण्यच होतं. मग पुण्य होतं ते करावं का पाप होतं ते करावं? पुण्य होतं ते करावं. तुम्ही आम्ही कर्म करतच असतो. मग कर्म करायचेच आहेत तर पुण्यात्मक का करू नये? विठ्ठल विठ्ठल आताच आम्ही येता येता समोर मच्छी मार्केट फुल आहे. आम्ही म्हटलं आता अधिक मास चालू आहे, जरा थोडी गर्दी कमी असायला पाहिजे होती, पण फुल दिसतोय. त्यांना संडे आहे, तुम्हा आम्हाला अधिक मास आहे. विठ्ठल विठ्ठल कबीर महाराज सांगता, सब कुछ करो लेकिन खुदा के डर के करो. अधिक मास चालू आहे याचं भान ठेवा. आपण जर देवाचं भान ठेवलं तर देव आपलं भान ठेवतो बरं का. आणि आपण जर बेभान राहिलो तर नाही त्या यमासे कारोना. नाही त्या यमासे बाहेर काढिता कोडे प्राणा. बाहेर काढीत दोडी प्राणा. ओढाला सापड जैश धान्या. चोरयात नाधरे जेतो. महाराज सांगतात, यमाला दयामाया नाही. महाराज सांगतात तो यम गुंडा नाही बरं. चांगल्यांकरता तो चांगलाही आहे आणि वाईटांकरता तो वाईटही आहे. म्हणजे चांगले कर्म करतात त्यांच्या पुढे तो यमधर्म हात जोडून उभा राहतो. आणि जे वाईट कर्म करतात त्यांना मारिती झोडे ते. मारिती झोडे ते. मारे ते झोडे ते. तोडे ते निष्ठोर. मारी दोडी दे, मारती जोडी दे, मारती जोडी जोडी दे निष्ठुर. यमाच्या किंका
साल यमाचे किंकर पाऊसाल मारती जोडे मारती जोडे थोडी दिष्ट मारती महाराज सांगतात जे अधर्माने वागतात, अन्यायाने वागतात, त्यांना मारतात, झोडतात, तुडवतात. काय रे भडव्या, तुला अधिक मास कळत नाही का? अधिक मास तुमच्या आमच्या करता आहे. देवाची सेवा तुमच्या आमच्या करता आहे. वडिलांची सेवा, आई वडिलांची सेवा तुमच्या आमच्या करता आहे. महाराज सांगतात चोराच्याही मागे पुढे पोलीस असतात आणि मंत्र्याच्याही मागे पुढे पोलीस असतात. चोराला मारीत झोडीत नेतात, चालता येत नाही शिस्तीत, आणि मंत्र्याच्याही मागे पुढे असतात. मंत्र्याच्या पुढे बाजूला व्हा, बाजूला व्हा, साहेब येत आहेत, साहेब येत आहेत. मग महाराज सांगतात जीवन सन्मानित जगायचं का अपमानित जगायचं हे ज्याने त्याने ठरवायचंय. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात जीवनामध्ये फार संघर्ष करावा लागतं बरं का. संसार एकच असतो, पण एकाला कडू होतो आणि एकाचं मात्र गोड होतो. पाणी एकच, उसाला गेलं तर गोड, मिरचीला गेलं तर तिखट, आणि चिंचेला गेलं तर आंबट. आता पाणी तर एकच आहे. मग महाराज सांगतात जशी तुम्ही संगत करता संगतीने होतो पंगतीचा लाभ, नाही का. आता आम्ही सुद्धा सावळाराम बाबांच्या संगतीत जर गेलो नसतो तर माझ्या 3 भावांच्या पुण्यतिथ्या होतात, चौथी माझी पण कुठेतरी झाली असते. विठ्ठल विठ्ठल नशीब आमच्या घरी, नाही का, कुटुंबात कुळात गंगाराम मामा आले. हे गंगाराम बाबा आले नसते तर सगळे बेवडेच. पण आता आमच्या घरात कोणीही बेवडा राहिला नाही. विठ्ठल विठ्ठल संत ग्रंथ पंथ, संत संतांचं काम करतात, ग्रंथ ग्रंथांचं काम करतात, पंथ पंथांचं काम करतात, देव देवाचं काम करतो. मग तुम्ही आम्ही सुद्धा तुमचं आमचं काम केलं. संत संतांचं काम करतात. ते म्हणतात उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुख विवेथा जन्माच्या. उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुख विवेथा जन्माच्या. उठा जागे भारे आता, उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा,
आता आपल्या विठ्ठल मंदिर डोंबिवलीला अधिक मासानिमित्ताने महिनाभर सप्ताह चालू आहे. तिकडे नागावला महिनाभर सप्ताह चालू आहे नाही का. काल्हेरला महिनाभर सप्ताह चालू आहे. जिकडे तिकडे सप्ते चालू आहेत. पण जातील तेव्हा ना ऐकतील तेव्हा ना. माणसं संतांचं ऐकत नाही, स्वतःला काही कळत नाही, आपला अभिमान सोडत नाही, त्यामुळे जन्ममरणातून मुक्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल आता बघा या आपल्या डोंबिवली विभागात एक सावळाराम बाबा जर आले नसते नाही का अवताराला, तर आपल्याकडे रातीला जुगारच असायचं. पत्ते त्या बाबांचे त्यांचे खरे उपकार, त्यांचे खरे उपकार. संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. जगवतो त्याला देव म्हणतात, जागवतात त्यांना संत म्हणतात, आणि जगतो त्याला जीव म्हणतात. काही माणसं जगायची म्हणून जगतात आणि मरायची म्हणून मरतात. जगायचं असेल तरी महाराज सांगतात स्वाभिमानाने जगा, आणि मरायचं असेल तरी स्वाभिमानानेच मरा. कुथत कुथत मरू नका. विठ्ठल विठ्ठल तसे संत तुम्हा आम्हाला जागवतात. ते तुम्हा आम्हाला पावलोपावली जागे करतात. अरे बाबा जागा हो, तू मूर्ती लोक जन्माला आलेला आहे, जागा हो. संतांच्या नंतर आलेला आहे, जागा हो. नाही का लाकडा स्मशानात गेले, आता जागा हो. होई बा जागा, 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 होई बा जागा. ते जागवतात आपल्याला. अरे बाबा तुला न मिळणारा असा हा मनुष्य देह तुला मिळालेला आहे. 99,99,99 एवढी फिरून फिरून नाही का तू या मनुष्य देहाला आलेला आहेस. जरा जागा हो, जागा हो. ते काही म्हणतात आम्ही आई वडिलांचं ऐकत नाही, तर तुमचं ऐकू का? आता जी मुलं आई वडिलांचं ऐकत नाहीत ते तुमचं आमचं ऐकतील का? विठ्ठल विठ्ठल
जीवनात यशस्वी व्हायचं असेल, जीवनात प्रगती करायची असेल तर कोणाचं तरी आपण ऐकलं पाहिजे. आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, वरिष्ठ आहेत, ज्ञानी आहेत, अनुभवी आहेत, त्यांचं ऐकलं पाहिजे. ऐकलं तर कल्याण आहे, नाही ऐकलं तर बाजूलाच आपल्या भिवंडी, नाही का? महाराज संतात जास्त काही ग्रंथ वाचायची गरज नाहीत. आपल्या समोर रामायण महाभारत आहे, नाही का? अहो त्या पांडवांनी देवाचं ऐकलं, संतांचं ऐकलं, त्यांचं कल्याण झालं. त्या कौरवांनी देवाचं संतांचं ऐकलं असतं तर त्यांचं कल्याण झालं नसतं का? पण काही माणसं हट्टी असतात. तो दुर्योधन हट्टी होता, स्वतःही मेला आणि संपूर्ण कुळाचाही नाश केला. विठ्ठल विठ्ठल तसे ते संत महात्मे तुम्हा आम्हाला पावलोपावली जागृती देतात. स्वरूप जागृती, ज्ञान जागृती, नाही का? जागृती देतात. अरे बाबा जागा हो, जागा हो. लोकांनी सांगितलं आम्ही जागे आहोत महाराज, तुम्ही आम्हाला जागे नका करू. अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपी जाईपर्यंत आम्ही जागेच आहोत. ते जागे वेगळे आणि हिताच्या ठिकाणी जागे असणं वेगळं. कोण नाही दक्ष संसार करिता. संसारामध्ये लोक फार जागे आहेत. इकडचा 7-12 तिकडे कसा फिरवायचा, तिकडचा 7-12 इकडे कसा फिरवायचा, नाही का? याच्यामध्ये फार हुशार. लाखाचे कोटी कसे करायचे, नाही का? याच्या बाबतीत लोक फार हुशार आहेत. पण आपलं हित कशात आहे, कल्याण कशात आहे, उद्धार कशात आहे, याच्यात माणसं अज्ञानी आहेत. आम्ही सावळाराम बाबांच्या घरी चहा द्यायला होतो तेव्हा काही कामही नव्हतं, काही धंदा नोकरी काहीच नव्हतं. तिथेच पडोने राहे न तये ठाई, उगाची संतांचे पायी. पण गुरुवारी सावळाराम बाबांच्या घरी अशी लाईन लागायची, लाईन. का लोक तेवढ्या लांबून यायचे बरं? तर त्याची माझे तो अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा.
हित करणारे संत आहेत, हित करणारे ग्रंथ आहेत. ते चैतन्य महाराज सांगतात, सकाळी किती घाई असली तरी 5 तरी ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचा, 5 तरी तुकोबऱ्यांच्या अभंग वाचा, 5 तरी भागवतातल्या ओव्या वाचा, 1 तरी गीतेचा अध्याय वाचा आणि विष्णू सहस्त्रनाम वाचून आपल्या पूजेची सांगता करा. हे आम्ही तुम्हाला सांगत नाही, स्वतःही करतो. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात 3 गोष्टी आपल्याकडनं रोज नित्याने प्रामुख्याने घडल्या पाहिजेत. सकाळी उठल्यानंतर पूजोनी देव पाहिजे, पेरोनी सेता जाईजे, तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. सकाळी उठल्यानंतर आपल्याकडनं पहिल्यांदा देवाची पूजा घडली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण काहीतरी काम धंदा मेहनत नोकरी चाकरी केली पाहिजे. आम्हाला सावळाराम बाबांची शिकवणच आहे, पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभे राहा, काहीतरी काम धंदा मेहनत नोकरी चाकरी करा आणि मग फावल्या वेळात जमेल तसं परमार्थ करा. विठ्ठल विठ्ठल नाहीतर मग भिकमांगे धंदे करावे लागतात. एवढेच घेईन तेवढेच घेईन, एवढे द्याल तर येईन, नाही का? ते राऊत बाबा सांगतात 3 प्रकारचे कीर्तनकार आहेत. एक साधक कीर्तनकार, दुसरे सिद्ध कीर्तनकार आणि तिसरे धंदेबाई कीर्तनकार. विठ्ठल विठ्ठल आता महाराजा धंदेबाई कीर्तनकार जास्त झाले. पूर्वी सावळाराम बाबांच्या काळात 15 दिवसातून, आठवड्यातून, महिन्यातून एखादं कीर्तन असायचं. आता किती कीर्तन होतात? नुसती कीर्तन होतात, परिवर्तन काही नाही. त्याच्यामुळे जसं अपेक्षित बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे, तसं दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल पूर्वी एकच वारकरी संप्रदाय होता जुना. नंतर किती किती, आता किती संत, किती पंथ, किती ग्रंथ, पण जीवन शांत आहे का हो? असाच एक श्रीमंत माणूस, गडगंज संपत्ती होती, पण जीवनात शांती नव्हती, शांतता नव्हती. काही लोकांकडे पैसा खूप आहे, पण जीवनात शांती नाही. त्यांच्याशी बोलायला कोणी नाही, हितगुज करायला कोणी नाही, विचारपूस करायला कोणी नाही. ते नुसते पैसेच कमावत राहिले. आम्ही एकदा त्या रमेश पालकरीच्या, आमचा जो मित्र आहे, त्याच्या मुलाची पुण्यतिथी होती. आम्ही त्या वृद्धाश्रमात कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम झालं आणि आम्ही त्या आजी आजोबांना भेटलं. म्हटलं, बाबा तुम्ही इकडे कसे काय आलात? म्हटलं, महाराज आम्ही आयुष्यात घोड चूक केली, मुलांकरता नुसता पैसा कमावत राहिलो, माझ्या मुलाला पाहिजे, माझ्या मुलाला पाहिजे, आणि नेमकं त्याच्यावर संस्कार करायला विसरलो. शास्त्र असा सांगतोय, मुलांना शिकवा आणि त्यांना कमवायला लावा. विठ्ठल विठ्ठल आम्ही पैसा कमावत राहिलो.
आणि मुलांवर संस्कार करायला विसरलो, त्याचा परिणाम आम्हाला वृद्धाश्रमात यावं लागलं. एका आजीला विचारलं, तुम्ही कशा काय आलात? म्हटलं माझ्या मुलांनी मला ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. ॲडमिट करून जो पसार झाला तो पुन्हा भेटायला आला. म्हणून साधू संत तुम्हा आम्हाला सांगतात, माणसं उगीच रडत बसतात, मुलगा नाही मुलगा नाही. मुलगा कशाला पाहिजे? आग लावायला शेवटी मेल्यावर शेवटी लागतो तो आग लावायला म्हणा, पण नसला तर काय मुलगी काही लावू शकत नाही का? जगामध्ये मुलं नाहीत का आई वडिलांना मानणारी मुलं नाहीत? विठाल विठाल हॅलो हॅलो आपण बघतो यांची 13वेलाच भांडणं. आता आपण मागे बघितलं ते खिडकाळेश्वरला 10व्यालाच भांडणं. आमचे साधू संत सांगतात, शरीराटे संपत्ती आटे, शरीराटे संपत्ती आटे, शरीराने संपत्ती आटे, शरीराने संपत्ती आटे. हरे नाम नाटे ते बरवे, हरे नाम नाटे. हरि नाम नाटे, हरि नाम शरीराटे संपत्ती आटे. अरे हे शरीर आटणार आहे, ही संपत्ती आटणारी आहे. पूर्वीचे लोक किती भावनाप्रधान होती. ते सांगायचे, ज्या मातीतून आलो आहोत त्याच मातीत जायचंय, शेवटी या देहाची मातीच होणार आहे. पण माणसं ऐकतात का? अज्ञाने ऐकत नसतील यात काही नवण नाही. दोघी बहिणी आहेत, दोघी वारकरी आहेत बरं का गुणाजी बाबा. आणि भावाकडनं मागतात किती? 2-2 एकर आणि 2-2 कोटी. तो भाऊ हॉस्पिटलमध्ये श्वास मोजतोय नाही का? ऍक्च्युली शास्त्र असा सांगतोय, बहिणीने मागू नये आणि भावाने दिल्याशिवाय राहू नये.
बहिणीवर आपत्ती आली तर भावाने मदत करावी, भावावर आपत्ती आली तर. पण आता नातं गोतं राहिलंय का? ज्याला त्याला पैसा पाहिजे. विठाल विठाल आणि तेच आमचे संत महात्मे या अभंगातून उपदेश करतात. अरे बाबांनो, हा संसार कसा आहे? फळकट तो संसार, 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 फळकट तो संसार. इति सार भगवंत, इति सार भगवंत, ऐसे जागवे तू मना, ऐसे जागवे तू मना, ऐसे जागवे तू मना, ऐसे जागवे तू मना. येते झाला भगवंत, येते झाला भगवंत, ऐसे जागवे तू मना, ऐसे जागवे तू मना, जागवी तू मना, मना, ऐसे जागवे, जागवे ते संत महात्मे सांगतात, अरे बाबा, हा संसार कसा आहे? फलकट आहे. या फळना चुंबिता फुलना तुरंबिता, याला फळ नाही, फूल नाही. पण माणसं ऐकून ना ऐकल्यासारखे करतात. लोकांच्या किती अपेक्षा असतात. हे कीर्तनकार आहेत, हे वारकरी आहेत, हे बैठकीला जातात, स्वाध्यायला जातात, पण घेतात काय? विठ्ठल विठ्ठल आणि हे सगळं बदल माणूसच करू शकतो. असं कुठे आपण ऐकलं का? एखादा गाढव म्हणून जन्माला आला आणि तो घोडा होऊन मेला. तो गाढव म्हणूनच येतो आणि गाढव म्हणूनच मरतो. पण माणसाने ठरवलं, मला देव व्हायचे. आम्ही त्या दिवशी त्या ठाण्याला गेलो होतो कार्यक्रमाला. त्या मावशीने प्रवचन ऐकलं आणि म्हटलं, महाराज मला मालच घाला. आम्ही म्हटलं, मी माल घालेन तुम्हाला, पण मी अनुग्रह देणार नाही. जसे सावराम बाबा गेल्यानंतर अनुग्रह देण्याचा मान आपण वासुदेव महाराजांना दिला. वासुदेव महाराज गेल्यानंतर तो अधिकार आपण चेतन महाराजांना दिला. कारण ती परंपरा आहे, गुरु परंपरा आहे, गुरु घराणा आहे. महाराज सांगतात, गुरु होणं सोपं असतं, पण शिष्याचं कल्याण करणं अवघड असतं. विठ्ठल विठ्ठल आमचे एक तुकोबा आहे, जगाचं कल्याण करू शकतात. एक ज्ञानोबा आहे, जगाचं कल्याण करू शकतात. का? त्यांचा अधिकार आहे. महाराज सांगतात, जो स्वतः पवित्र असतो तोच दुसऱ्याला पवित्र करू शकतो. जो स्वतः पवित्र आहे तो दुसऱ्याला काय पवित्र करणार? विठ्ठल विठ्ठल माणसं थकतात आणि मग देवाकडे जातात.
पण शेवटी का होईना, मरता मरता का होईना, माणसाला अक्कल यावी. पण काही माणसं मरतात पण त्यांच्या अकलेच्या आणि विचाराची भेट होत. एका माणसाच्या लक्षात आलं, ज्याच्या करता आपण मरमर मरतोय, राब राब राबतोय, तो समाधान तर काही पदरात पडेना. माणसाला असं वाटतं मी बंगला बांधला म्हणजे समाधानी होईन, मुरबाडला अमुक एकर जागा घेतली म्हणजे मी समाधानी होईन, निवडून आलो म्हणजे मी समाधानी होईन. जे निवडून आलेले आहेत, मुरबाडला 500 एकर जागा घेतलेली आहे, मोठा बंगला बांधलेला आहे, त्यांना जाऊन तुम्ही भेटा, तुम्ही समाधानी आहात का? विठ्ठल विठ्ठल इथं बंगल्याचं नाव समाधान, आणि हे बघावे तेव्हा रडतच असतात. नाव काय? समाधान. समाधान महाराज सांगतात त्यालाच मिळतं ज्याचं समवर अवधान आहे, त्याला समाधान. जय जय भेटे भूत तेते मानी, जय भगवंत हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा. आपल्याला वाटतं देव फक्त पंढरपुरातच आहे, देव फक्त मंदिरातच आहे. अर्जुना मी नसे ऐसा कवन ठावासे, परी प्राणी यांचे दैव कैसे, जे न देखती माते. तो एका साधूकडे गेला, श्रीमंतग्रस्त, आणि सांगितलं महाराज माझ्याकडे सगळं काही आहे, फक्त शांती समाधान नाही. त्या साधूने सांगितलं शांती समाधान पाहिजे तर त्याला देवाशिवाय संतांशिवाय पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. जगाच्या बाजारात तुम्हाला सगळं काही, पैसा असेल तर सगळं मिळेल, पण जगाच्या बाजारात फक्त शांती समाधान देवाशिवाय संतांशिवाय कुठेच मिळू शकत नाही. त्यांनी विनंती केली त्या साधूला, म्हटलं महाराज मला समाधान शांती कुठे मिळेल? महाराज सांगतात प्रेम पाहिजे असेल तर पंढरपूरला जा, ज्ञान पाहिजे असेल तर आळंदीला जा, वैराग्य पाहिजे असेल तर देहूला जा, आणि शांती पाहिजे असेल तर पैठणला जा. काही लोक जातात, स्वस्त माल पाहिजे असेल तर उल्हासनगरला जा. उल्हासनगरला स्वस्त माल मिळेल तुला, पण गॅरंटेड नाही. गॅरंटेड माल पाहिजे असेल तर डोंबिवलीला जा. विठ्ठल विठ्ठल म्हटलं मी तुला एक पत्ता देतोय, त्या पत्त्यावर जा. पत्ता देणाराही अधिकारी असावा लागतो महाराज, आणि पत्ता घेणाराही अधिकारी असावा लागतो. आता खरे संत ज्ञानोबराय, तुकोबराय, रामदास स्वामी नाही का, हे खरे संत. आता डुप्लिकेट संत फार झाले. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. हे पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोट भरणारे संत या कलियुगामध्ये फार गल्लोगल्ली तुम्हाला भेटतील. म्हणजे मी तुम्हाला एक अस्सल, ज्यांच्याकडे निरज्ञान आहे त्यांच्याकडे पाठवतो. आपल्या वारकरी संप्रदायात राऊत बाबा आहेत. राऊत बाबा
त्यांना प्रति तुकाराम महाराज समजतात. त्यांच्या एकेका कीर्तनाचे लोक वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार आहेत. ते म्हणतात मला पैशाशी काही घेणं देणं नाही. मी ब्रह्मचारी कोणाच्या पिंडावर घालू? मला जगाचं कल्याण करायचं आहे. मी एकदा त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी चिंतन ऐकायला महिनाभर होतो. म्हटलं महाराज डोंबिवलीला आम्हाला एक तारीख द्याल का? त्यांनी सांगितलं 1 कोटी जप करा आणि कधीही माझी तारीख घ्यायला. मला पैसा नकोय. पैसा नाही का, पैसा नको प्रतिष्ठा नको म्हणणारे संत या कलियुगात भेटणं फार अवघड आहे. बाकी ज्याला त्याला पैसा पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, सत्ता पाहिजे, नाव लौकिक पाहिजे. विठ्ठल विठ्ठल त्या साधूने तुला शांती पाहिजे ना, समाधान पाहिजे ना, मग मी पत्ता देतो त्या पत्त्यावर जा. बघा आता आपले मागे विष्णू मामा वारले. विष्णू साहेब रेल्वेत ते मोठे साहेब होते. खूप काही पैसा कमावू शकले असते. आता कोण कशाला महत्त्व देतो, कोण कशाला प्राधान्य देतो त्याच्यावर अवलंबून आहे नाही का. म्हटलं मी तुला एक पत्ता देतो, त्या पत्त्यावर जा. मी तुला एका आजीकडे पाठवतो. ती आजी झोपडीत राहते. आम्ही मोठा महाराज कोणाला म्हणतो? मोठ्या महाराजांची कोणाची व्याख्या करतो? जो जास्त पैसे घेतो तो मोठा महाराज. जो एसी गाडीने फिरतो तो मोठा महाराज. बघा सावळाराम बाबांना पैसाच कमवायचा असता तर त्या काळामध्ये महाराज होतेच कोण? जेवढे मागितले असते तेवढे लोकांनी दिले असते. पण आज घराघरामध्ये त्यांचे फोटो लावले जातात, घराघरामध्ये त्यांची पूजा केली जाते. ती कदाचित केली नसते. हा आजीकडे जातो, पण असं म्हणता संतांकडे जाताना, देवाकडे जाताना रिक्त हस्ते जाऊ नाही. याने आजीला 20 किलो बासमती तांदूळ घेतले आणि आजीला भेटायला गेला. आजी मस्त आतमध्ये कडी लावून, बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती ते मनुष्यकार मूर्ती ज्ञानाची गा. जे खरे साधू असतात ते एकांतात राहतात. एकांत बाकीचा अंत, आणि जिथे एकच राहतं त्याचं नाव एकांत. परमार्थामध्ये एक असावं, प्रवासामध्ये 2 असावेत आणि संसारामध्ये 3 असावेत. संसारामध्ये नुसता राजा राणी असून चालत नाही. तर बाळा जुजुरी निज बाळा दशरथ नंदना बाळा जुजुरी. म्हणजे संसारामध्ये 3 असावेत आणि परमार्थामध्ये अभ्यास करण्याकरता, चिंतन करण्याकरता एकच असावा. विठ्ठल विठ्ठल ती आजी मस्त कडी लावून. ऍक्च्युली महाराज परमार्थ हा झाकून करायचा असतं, लपवून करायचा असतो. पण तुम्ही आम्ही जरा काही लगेच व्हॉट्सअपवर टाकतो नाही का. ती आजी कडी लावून राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम म्हणा म्हणा सर्वांनी म्हणा. राम सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम
म्हणे आम्हा एकांताचा वास. एकांतामध्ये भगवंताचं चिंतन करत बसले होते. हा जातो, आजी 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 दरवाजा उघड, दरवाजा उघड. मी तुझ्याकरता 20 किलो बासमती तांदूळ घेऊन आलेलो आहे. आजीनी सांगितलं, मी तुला काय फोन केला होता का? मी तुला काय बोलवलं होतं का? माझ्याकडे एक टायमाचं आहे. अगं मग उद्याचं काय? आजीने सांगितलं, माझ्या उद्याची चिंता तू कशाला करतो? माणसं उगीच याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. तू मेला म्हणजे तो काय जगत नाही का? तो काय संसार करत नाही का? तू तुझं काम कर. याचं कसं होईल आणि त्याचं कसं होईल. विठ्ठल विठ्ठल तो म्हणतोय उद्याचं काय? ती आजी म्हणते, अरे जेव्हा मला दात नव्हते तेव्हा त्याने दूध दिलं, मग दात दिल्यानंतर तो अन्न देणार नाही का? जबी दंत नाही तभी दूध दिए, दंत दिए तो अन्न न दे. तुझे चिंता त्यासे सर्व आहे, तुझे चिंता त्यासे सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घे. तुझे चिंता त्यासे सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. ती आजी सांगते, सर्व चिंता देवाला आहे. जय एकवटोनी जय क्षणी अनुसरले गा माझी आवा, आणि तेव्हाची तयाची चिंतावणी मजची पडली. म्हणून हा संसार फलकट आहे आणि या संसारामध्ये सार भगवंत आहे. संत साराचा स्वीकार करतात आणि तुम्ही आम्ही असाराचा स्वीकार करतो. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा पलकट तो संसार, संसार पलकट तो संसार, पलकट तो संसार, संसार पलकट तो संसार. येथे सार भगवंत, येथे सार, येथे सार, येथे सार. विनी करीला दे, येते सार भगवंत, येते सार भगवंत, 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 भगवंत. येथे सार
विठ्ठल 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 दुसऱ्या चरणात महाराज सांगतात ऐसे जाग वीते मना ऐसे जाग वीते मना ऐसे जाग वीते मना ऐसे जाग वीते मना सरसे जना सहित सरसे जना सहित ऐसे जाग वीते मना ऐसे जाग वीते मना सरसे जना सहित सरसे जना सहित ऐसे जाग ऐसी जाग ऐसे जागावितो मना सरसे जना सहित महाराज सांगतात मी तुम्हाला सांगत नाही तुमचं आमचं कसं लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे लोक म्हणतात बुवा आमची घरं साफ करण्याच्या आधी तुमचं साफ करा लय घाण आहे विठाल विठाल सावळाराम बाबांचा आपल्या समाजावर का प्रभाव पडला कारण बोले तैसा चाले त्याची वंदवी पामुले त्याची वंदवी पामुले त्याची वंदवी पामुले बोले तैसा चाले त्याची वंदवी पामुले पामुले त्याची वंदवी पामुले त्याची वंदवी पामुले हे बोली तैसा त्याची वंदवी पामुले त्याची वंदवी पामुले त्याची वंदवी पामुले 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 बोले तैसा चाली ज्ञानोबरांना आपण का मानतो तुकोबरांना आपण का मानतो वामन बाबांना सावळाराम बाबांना आपण का मानतो आता तर गल्लोगल्ली कीर्तनकार महिना पण कमी पडतो पण सावळाराम बाबांची तुम्ही आम्ही नाही बरोबरी करू शकत ज्ञानोबरांची तुकोबरांची नाही तुम्ही आम्ही बरोबरी करू शकत त्या ज्ञानोबरायांना तुकोबरायांना रामदास स्वामींना रिद्धी सिद्धी प्राप्त होत्या पण ते भिक्षा मागून जीवन जगत होते आणि तुम्ही आम्ही केवढे भीक मागे धंदे करतोय विठाल 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 आम्ही आमच्या जीवनामध्ये महाराज एक तत्व पाळलंय मागून घ्यायचं नाही आणि पाकिट फोडायचं नाही देगा तो भी भला और नाही देगा तो भी भला आपणच लोकांना सांगायचं देवाने दिलेलं संपत नाही आणि तुम्ही आम्ही दिलेलं पुरत नाही तरी भिकमांगे धंदे करतो विठाल विठाल आम्ही एकदा ते आज द्याला म्हणजे बाबा आता ते फोटोजवळ फळं असतात ना फळं ते यांनी सगळं गोळा केलं तो पोरगा म्हणतो महाराज राव दे फळं आता त्या फोटोजवळ
महाराज सांगतात संसारामध्ये किती मिळालं, काय मिळालं, म्हणजे माणसाचं पोट भरेल? भरतच नाही. कोण सुख धरोणी संसारी, राहे सांग मजवा हरी, अवघ्या नाशिवंता परी, थिता तुही दुरी दवडसे. या संसारामध्ये राजा रावणाची भूक भागली नाही तर तुम्ही आम्ही की झाड की पत्ते. म्हणून ते संत महात्मे सांगतात, अरे बाबा मनाला जागृती पाहिजे. परमार्थ मनाकरता आहे, परमार्थ शरीराकरता नाही. बुवाने फेटा कसा बांधलाय, धोतर मॅचिंग फेटा मॅचिंग आहे का त्याला महत्व नाही. बुवा कीर्तन शोभतो कसा त्यापेक्षा वागतोय कसा याला फार महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक म्हणून जागृती ही मनाला असते. मनाने आपला मनात बदल झाला पाहिजे. नाहीतर ऐकून ऐकून फुटले कान, कधी नाही झाले ब्रह्मज्ञान. काही माणसं किती ऐकतात, किती ऐकतात, सगळ्या महाराज लोकांना पालथे घालतात. पण बदल काहीच नाही. काहीतरी बदल झाला पाहिजे, नाही का? कालच मला एकाने फोन केला होता, म्हटलं महाराज मुलगा वारकरी म्हणून मी मुलगी दिली, आता असं वाटलं एखाद्या बेवड्याला दिली असती बरं झालं असतं. विठ्ठल विठ्ठल किती लोकांच्या भावना असतात. मुलगा वारकरी आहे, बैठकीला जातो, स्वाध्यायाला जातो, नाही का? पण मुलगा 56 टिकल्या. महाराज सांगतात त्या वारकरी पंथाला, बैठकीला, नाही का, स्वाध्याला कलंक लावू. मग ते बेवडे म्हणतात आम्ही तुमच्यापेक्षा आम्ही बरे. सांगण्याचं तात्पर्य, आपण ज्या पंथात आहोत, ज्या ग्रंथाचं चिंतन करतोय, ज्या संतांचं आपण मार्गदर्शन घेतोय, त्याचं काहीतरी आपलं थोडं बहु उतरलं. आणि ते उतरतं कधी, जर आपण मनापासून ऐकलं तर. मनाच्या कानी ऐकी जे बोल, बुद्धीच्या डोळा देखावे, साठो वाटी घ्यावे चित्ताची या. मनापासून ऐकलं पाहिजे. काही मुलं बघा, त्यांना चाटे क्लास नसतो, महेश ट्युटोरियल्सला जात नाहीत, पण शाळेत जे ऐकतात ते टेपच करतात. काही मुलं चाटे क्लासला जातात, महेश ट्युटोरियल्सला जातात, पण बघावा तेव्हा नापासच होतात. याचा अर्थ तो ऐकत नाही. ऐकणं वेगळं आणि श्रवण करणं वेगळं. तुम्ही आम्ही दिवसभर केवढं ऐकतोय, ते ऐकण्याला महत्व नाही. मनाने ऐकलं पाहिजे, मनात उतरलं पाहिजे, नाही का? 3 बाहुल्या असतात, बाहुल्या सेम पण किंमत वेगवेगळी. एकीची किंमत 1000 रुपये, एकीची किंमत लाख रुपये आणि एकीची किंमत कोटी रुपये. एकाने विचारलं महाराज बाहुल्या तर सारख्याच दिसतात, मग एकीची लाख, एकीची 1000, एकीची लाख, एकीची कोटी, असं का? अरे म्हणे माणसं सारखीच दिसतात, पण माणसांमध्ये पण फरक आहे ना. विठ्ठल विठ्ठल तसा उपदेश हा मनाकरता असतो. मनाने उपदेश घेतला. बघा, पाप्यातला पापी, चांडाळातला चांडाळ कोण? वाल्या कोली. पण नारदाने सांगितलं, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणे, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणे. अंती जासिले एकल प्राणा माझे माझे मनोगे, अंती जासिले एकल प्राण माझे माझे
तुझी सोयी रे सर्व राहील तुटतील धागे दोर प्राणमायेचा नाही कुणाचे गुणे तुझे नव्हे रे कोणी नाही कुणाचे गुणे तुझे नव्हे रे कोणी अंती दासिल एकल प्राण माझा माझे मनोने अंती दासिल एकल प्राण माझे मनोने. नारदाने सांगितलं वाल्या तू घे मुरबाडला जागा नाही म्हणत नाही, घे अलिबागला जागा मी नाही म्हणत नाही, बांध मनासारखा बंगला मी नाही म्हणत नाही, पण हे काही बरोबर येणार नाही बरं. माणसं ऐकत नाही का मनापासून ऐकत नाही, नाही का? माणसं ऐकत नाही का शास्त्राचं ऐकत नाही, माणसं ऐकत नाही का संतांचं ऐकत नाही. तुम्ही आम्ही किती ऐकतोय. महाराज सांगतात नको ते ऐकण्यापेक्षा हिताचं ऐकावं, जे जागे करतात त्यांचं ऐकावं. विठ्ठल विठ्ठल मग संत तुमच्या आमच्या मनाला जागा करतात. जागा होय आता करी उपाव, तुका म्हणे हाय हाय करसी मग. मला संत जागा हो, सावध हो, नाहीतर मग हाय हाय करावं लागेल. तसं महाराज सांगतात जागा हो आणि बाकी सगळं काम सोडून तू काय कर. अवघे निरसोनी कामा कामा अवघे निरसोनी कामा कामा अवघे निरसोनी कामा कामा अवघे निरसोनी कामा घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे ऐसे जागवी महाराज सांगतात काम काही मरेपर्यंत संपत नाही. काहींना म्हटलं येतं का पंढरपूरला, तो म्हणतो इच्छा होती पण देवाने न्यायला पाहिजे ना. देव नेईल तुला एकदम एकदम उचलेल तुला. महाराज सांगतात देवा करता आपण वेळ काढायचा असतं, संतांकरता आपण वेळ काढायचं असतं. देवा करता तुम्ही 1 तास दिलं तर देव तुमच्या करता किती तास देतोय ते बघा. पण जो आपल्या करता वेळ देतोय, आपल्याला सांभाळतोय, आपल्याला धीर देतोय, त्याच्या करता माणसं वेळ देत नाही. एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि आपली सेवा संपवतो. एक मूर्तिकार रस्त्यातून चालला होता. त्याने एका दगडाला विचारलं, अरे बाबा मला तुझी मूर्ती बनवायची, जरा वेळ देशील का? आता तो वैतागलेला होता. काही माणसं वैतागलेली असतात. जरा मनाच्या विरुद्ध घडलं की आग लावून घेतात, जरा मनाच्या विरुद्ध घडलं की आत्महत्या करतात, नाही का, विष खाऊन मरतात. महाराज सांगतात वैतागू नका. जैसी जैसी वेळा पडे तैसे तैसे होणे घडे, तैसे तैसे होणे घडे, तैसे तैसे होणे घडे. जैसी जैसी वेळ पडे तैसी तैसी होय घडे,
प्रसंग आहे तसं माणसाने समयासी सादर व्हावी. कधी तुपासी तर कधी उपासी, नाही का? आम्हाला तुपासी जमत, उपासी उपवासाच्या दिवशी माणूस लय वैतागलेला असतो. आता तो वैतागलेला होता. अरे म्हणे तुझं मला हित करायचंय, कल्याण करायचंय. माझ्यावर विष्णू साहेबांचे फार मोठे उपकार आहेत. मला पहिली ओळख सावळाराम बाबांची जर कोणी करून दिली असेल, मला पहिल्यांदा साहेबांनी नेलं बरं का मोठ्या महाराजांकडे. मोठ्या महाराजांकडे त्याने जर मला नेलं नसतं तर माझे 3 भाऊ बेवडे, चौथा मी झालो असतो. विठ्ठल विठ्ठल कबीर संगत साधो की जो गंदो का बास, कुछ लेना नहीं कुछ देना नहीं, तो ही बासई बास. तो दगड वैतागलेला होता. त्या मूर्तिकाराने विचार केला, त्याला एकदा दोनदा इजा बिजा आणि तिजा. एखाद्या माणसाला एकदा दोनदा तीनदा सांगून तो ऐकत नसेल तर शहाण्या माणसाने तिथे येऊन बाजूला व्हावं. दुसऱ्या दगडाकडे गेला, त्याला विचारलं मला तुझं कल्याण करायचं आहे, जरा वेळ देशील का? त्यांनी सांगितलं मी असाही पडलेलाच आहे तसाही पडलेला आहे, कोण विचारतोय मला? बघा तुम्हाला काय माझ्या जीवनाचं करायचं असेल तर. आता तो मूर्तिकार होता नाही का, संतांच्या मनात आलं, तुका म्हणे आले समर्थाच्या माना, तरी होय राणा रंग त्याचा, तरी होय तुका म्हणे आले समर्थाचे मान, तरी होय रंग तरी होय समर्थ जय जय करी ते नभो नये चराचरी. समर्थ काय करू शकत नाही, काही करू शकतात. फक्त आपण शुद्ध मनाने गेलो पाहिजे, शुद्ध भावनेने गेलो पाहिजे, सर्वस्व भार त्यांच्यावर टाकलं पाहिजे. त्या दगडाने सांगितलं असंही पडलेलोच आहे तसंही पडलेलोच आहे. मला काल एकाने विचारलं महाराज तुम्हाला अशी कशी काही साधी जागा भेटली? म्हणजे तो दावडीचा पाडा गोग्रासवाडीची जागा. म्हणलं पूर्वीचे लोक आजोबा सगळे भोळे होते, तिकडे भाजीपाला जास्त व्हायचा, आमच्या आजोबाने तिकडचीच घेतली आणि इकडच्या आजोबांना विद्यानिकेतन नाही का, काही कोटीचा भाव, कोणाचे धनाचे प्रारब्ध, कोणाचे मानाचे प्रारब्ध, कोणाचे ज्ञानाचे प्रारब्ध. विठ्ठल विठ्ठल आता तो मूर्तिकार होता, कलाकार होता, त्यांनी त्या दगडाची अशी मूर्ती बनवली, अशी मूर्ती बनवली, पाहिली या वेध लावे नाही का. इतरही पांडुरंगाच्या मूर्ती आहेत आणि पंढरपुरातही पांडुरंगाची मूर्ती आहे. इतर मूर्त्या ज्या आहेत त्या घडवलेल्या आहेत, बनवलेल्या आहेत नाही का, पण पंढरपुरात जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे. नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटवया, पुंडलिका आला
मूर्तिकाराला त्याची सुंदर मूर्ती झाली. बाजूलाच मंदिराचं काम चालू होतं. ते लोक जयपूरला निघाले होते मूर्ती घ्यायला. त्या मूर्तिकार विचारलं कुठे चाललात? म्हणे जयपूरला चाललोय. कशाला जाता जयपूरला? इथेच मूर्ती आहे. लगेच त्या मूर्तीला घेतला, प्राणप्रतिष्ठा केली. लोक त्या मूर्तीची पूजा करू लागले, आरती करू लागले. ज्या दगडाने वेळ दिला त्याची मूर्ती झाली. लोक त्याची पूजा करू लागले. आणि ज्या दगडाने वेळ नाही दिला ना, त्याही दगडाला लोकांनी उचललं आणि पायथ्याशी ठेवलं. कशाला? नारळ फोडायला. आता जे खाणारे पिणारे असतात ते शिस्तीत नारळ फोडतात का? कोणी कसाही आपटायचा, कोणी लाटही मारून त्याला मंदिरात जायचा. महाराज सांगतात जो देवाकरता वेळ देत नाही, संतांकरता वेळ देत नाही, आई वडिलांकरता वेळ देत नाही, त्याला आपटावं लागतं. विठ्ठल विठ्ठल तेव्हा या मामांच्या मुलांना नाव त्यांची काय? उमेश आणि विशाल. आपल्याला धन्यता द्यावी तितकी थोडे आहे की आपण वडिलांच्या प्रित्यर्थ महाराज सांगता तुम्ही देवाच्या नावाने, संतांच्या नावाने, आई वडिलांच्या नावाने, समाजाच्या नावाने एका हाताने दान केलं, एका हाताने सेवा केली. देव तुम्हाला 10 हाताने देणार बरं का. फक्त करून बघा. देव सांगतो जे पापी आहे, चांडाल आहे, दुराचार्य आहेत, अनाचार्य आहेत, त्यांना मी देतो. जे माझी सेवा करतात, माझ्या मनाप्रमाणे वागतात, त्यांना मी देणार नाही का? नक्कीच देणार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम. तुका
ऐसे जागवितो मला ऐसे जागवितो विठ्ठल जय जय हे विठ्ठल जी जी विठ्ठल आपुलेले पुरी वेडी बाकुडी उतरी आई विचारिना अधिकार व्यापुरा तुका मने ज्ञानेश्वरा राका पाया पैकी करा योग्य 28 विटेवरी उभा मंगेर कुमारी दिस दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्माले गा चरणी वाही भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा कुमारी वल्लभ राहीच्या वल्लभ पावे निवलगा तुलसी माळा गळा करडेवडी कटी कासे पितांबर कस्तुल लाटी देव सुरवर नित्य भेटी गरुड हनुमंत वडे उभे राहती जय देव जय पांडुरंगा कुमारी वल्लभ राहीच्या वल्लभ पावे निवलगा आषाढी कार्तिकी भक्त येते चंद्रभागे माझे स्नान जे करते दर्शन हेळा मात्र देवय मुक्ती कृष्ण श्रीराम देव भावी ओवाळती जय देव जय पांडुरंगा कुमारी वल्लभ राईच्या वल्लभ भावे निवलगा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सर्व साधू संत मानो वेदला माझा ज्ञान राजा लोभले ज्ञान जगे तारण कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केली राम जनार्दनी पायी मस्तक विवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक साधू संत मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सहितानंद मूर्ती पाये दाखवले आरती तुकारामा राघवे सागरात स्नान तारिले तैसे तुकोबाची अभंग रंगिले आरती तुकारामा तुकिता तुलनेचे ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सहितानंद मूर्ती आयुध कवी आरती तुकारामा खाली लगा अनंत पूजन भावी डोळे म्हणे विठ्ठल मागण्यात एक तुझ्या प्रती आहे देशील तरी पाहे या संताशी निर्वे हेची मज दे अनिक तुझे गाय तुका म्हणे आता उदार तो होई मजठे या संताशी निर्वे हेची मज दे आणि तुझ्या काही न माग येत्या 5 तारखेला आपले सत्यवान म्हात्रे कोपर ते राहणारे कोपरचे आहेत पण राहतात तिकडे नांदिवली नाल्यावर त्यांचं 5 तारखेला सकाळी 10 ते 12 5 तारखेला 13व्या निमित्ताने कीर्तन होणार आहे सर्वांनी त्याची नोंद घ्यायची ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम